ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यात परिसरास धुमाकूळ घातला। त्यात शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसात वीज कोसळल्याने एका 8 वर्षीय लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय। ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती इथे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती। शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गाठी केल्याने आधी सायंकाळ सारखाच अंधार जाणवत होता। त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचा रौद्र रूप धारण करून वाहू लागला होता। जोरदार वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं। त्याचवेळी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास नुस्ती इथं वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही 8 वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली। तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात नेण्यात आलं असून तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर FCI इथे तिच्या मात्या पित्यांसह वास्तव्यास होती। तिच्या मावशीचे रविवारी 21 एप्रिल रोजी लग्न असल्याने अजोळी आली होती। ती त्यांच्या घराच्या गच्चीवर 4 ते 6 लेकरांसह खेळत होती। त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगण्यात आलंय। माझं नाव शैलेश भीमाशंकर पाटील। आज मुस्ती गावामध्ये दुपारी 3 वाजता मुसळधार पाऊस पडला। त्यामध्ये वीज कडकडली। आमची बाचीची मुलगी लहान छोटी 8 वर्षाची होती। तिच्या अंगावरून वीज कडकडून गेली। 8 लेकरं पण होते, त्यांना काय नाही झालं। ह्या मुलीला जागेवरून खाली पडली। 3-15 मिनिटांना लहान लेकरं खाली आले। सर्व आम्ही वर जाऊन बघितलो तर पोरगी बेशुद्ध होती। तिला आम्ही सोलापूर रुग्णालयामध्ये आणलो। तिथून त्यांनी इथं सिव्हिलमध्ये पाठवून दिली। किती वाजता झालं हे? 3 वाजता। 3 वाजता काय घरात कार्यक्रम वगैरे काय होता? लग्नाचा कार्यक्रम होता तिच्या सख्या मावशीचा।